नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना मंडळी? सध्या व्हॅलेंटाईन्स वीक सुरू आहे. तर व्हॅलेंटाईन्स वीकमध्ये किंवा त्या दिवसांमध्ये वेगवेगळे प्रकारचे डे किंवा दिवस साजरा केले जातात. जसं रोज डे आहे, टेडी डे आहे, चॉकलेट डे आहे, वगैरे वगैरे. तर त्यासाठी आज आपण इथे जगातील सर्वात सोपा असा चॉकलेट केक बनवत आहेत आणि इथे आपण एकदम सोप्या पद्धतीने हा केक बनवलेला आहे. त्यासाठी इथे काय केलेलं आहे, मी अर्धा कप दूध घेतले, त्यामध्ये 1 पाऊण कप आपण गूळ चिरून त्यामध्ये विरघळवून घेतलेला आहे आणि एका साईडला आपण केक टीन किंवा तुम्ही एखाद्या डब्यात करत असाल तर डब्यामध्ये तेल लावून पीठ लावून व्यवस्थित असं प्रिपेअर करून घ्यायचं. मी इथे पसरट भांड्यामध्ये करत आहे. त्यासाठी इथे मी सव्वा कप भरून इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर म्हणजे इथे आपण मैद्याचा वापर न करता गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. आपण जे मिश्रण बनवून ठेवलेलं आहे दुधाचं आणि गुळाचं, त्यामध्ये थोडंसं व्हिनेगर टाकलं 2 टेबलस्पून आणि ते छान असं मिक्स करून घेतलं. आणि कोरड्या पिठामध्ये आपण बेकिंग पावडर टाकलेली आहे 1.25 टेबलस्पून, म्हणजे 1 आणि वरती अजून पाव टेबलस्पून, आणि इथे अर्धा टीस्पून बेकिंग सोडा टाकलेला आहे. कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये चिमूटभर मीठ टाकलं तर त्याचा स्वाद अधिक वाढतो, म्हणून 1 चिमूट मीठ टाकलेलं आहे. तर सर्व कोरडे जिन्नस एकत्र करून घ्यायचे. त्यामध्ये आपण जे दुधाचं मिश्रण करून ठेवलेलं आहे गुळामध्ये ते मिक्स करायचं आणि अजून पाहिजे त्यामध्ये दूध ॲड करत जायचं. आता इथे म्हणजे गव्हाचं पीठ आहे ना, त्यामुळे थोडंसं दुधाचं प्रमाण आहे ना कमी अधिक लागू शकतं. इथे मी कोको पावडर घेतलेली आहे 2 ते 2.5 टेबलस्पून. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात. मी इथे कॉफीचं एक छोटं सॅशे टाकलेलं आहे, तुम्ही स्किप केलं तरी चालेल. तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. एक रिबन कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे मिश्रण आणायचं आहे. त्यामध्ये आपण पाव कप तेल टाकलेलं आहे, रिफाईंड तेल. त्यामध्ये त्याला कुठलंही असं फ्लेवर नाही आहे, प्लेन असं रिफाईंड तेल टाकलेलं आहे. छान असं सर्व मिक्स करून घ्यायचं. लागेल तसं थोडं थोडं दूध टाकत राहायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं. आणि सर्वात शेवटी अजून 1 टेबलस्पून आपण इथे व्हिनेगर टाकायचं. म्हणजे मी टोटल मिळून 3 चमचे व्हिनेगर टाकलेलं आहे. छान असं मिक्स करायचं आणि आपण जे भांडं प्रिपेअर करून ठेवलेले त्या भांड्यामध्ये टाकायचं. आणि मंडळी त्याच्या आधी आपण एक भांडं म्हणजे कढई प्रीहीट करायला ठेवलेली आहे. म्हणजे ती साधारण 10 ते 12 मिनटं प्रीहीट झाली पाहिजे. आता हे मिश्रण छान असं एकत्र करून घ्यायचं, छान फेटून घ्यायचं. आणि आपण जे भांडं तयार करून घेतलेलं आहे मी त्या प्लेटमध्ये लावणार आहे. त्याला तेल आणि पीठ असं बुरबुरून घेतलेलं आहे आणि हे मिश्रण त्यावरती टाकायचं. थोडंसं 1-2 वेळा टॅप करायचं, म्हणजे एक्स्ट्रा बबल्स निघून जातात. आणि प्रीहीट केलेल्या कढईमध्ये ही डिश मी ठेवणार आहे. साधारण 20 ते 25 मिनटं ठेवणार आहे. तर हे मिश्रण आहे ना कमी प्रमाणात आहे, म्हणून आपल्याला 20 ते 25 मिनटामध्ये हा केक लगेच तयार होतो. तर तुम्ही सुरुवातीचे 5 मिनटं थोडे हाय फ्लेमवरती ठेवायचं आणि नंतर मग लो फ्लेमवरती 20 ते 25 मिनटं, किंवा तुम्ही 20 मिनटानंतर झाकण उघडून बघू शकतात. आणि सुरी किंवा टूथपिक असेल, स्क्वेअर असेल तर तुम्ही ते टाकू शकतात आणि बघू शकतात, चेक करू शकतात. जर पीठ कुठेही टूथपिकला लागलं नाही तर समजायचं की आपला केक तयार झालेला आहे. अशा पद्धतीने आज आपण हा केक बनवलेला आहे. तर हा जो केकचा प्रकार आहे तो थोडक्यात ब्राउनीसारखाच आहे, फक्त ब्राउनीमध्ये बटर आणि चॉकलेट मेल्ट करून टाकतात. मी इथे फक्त कोको पावडर वापरलेला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने झटपट घरातल्या साहित्यामध्ये तुम्ही हा केक बनवू शकतात आणि आपला व्हॅलेंटाईन्स डे किंवा चॉकलेट डे साजरा करू शकता. तर म्हणजे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. हा केक तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे खाऊ शकतात. तर मी छोट्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये ते नक्कीच अपलोड करेल. तर चला भेटूयात आपण अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत. आणि हो मंडळी, हा केक मी झाकून ठेवला होता, त्यावरती कापड झाकून ठेवलं जेणेकरून तो सॉफ्ट आणि मॉइस्ट राहतो. तर तुम्ही ही रेसिपी करून पहा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असता तर सबस्क्राईबचं बटन नक्की प्रेस करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. आणि हा म्हणजे गव्हाच्या पिठाचा आहे, त्यामुळे त्यात जास्त अपेक्षा करू नका, पण चवीला तितकंच छान लागतो. आणि त्याच्यात जाळी पडलेली आहे, पण तुम्ही मैद्यापेक्षा गव्हाचं पिठाचं केक नक्की करून पहा. तर चला भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू.